मी काल मला सांगितलं कोणीतरी त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत. म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं. मग काय काय कारण एक एक घरचे हे आजारी होते, ते होतं काहीतरी. बघ त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं साहेब कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यानो करता कशाला पाप. बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीस ना. हे आमच्या बाळा नांदगाव इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले. म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत. अहो मला माहिती आहे, मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते, हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले. कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्यात गंगेत. ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय. श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही. एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी. आणि आम्ही काय नदीला माता. परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या, ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत, तरी नद्या स्वच्छ. आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये, कोणी आंघोळ करतायत, कोणी कपडे धुतायत, काय वाटेल ते चालू आहे. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार. मग मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला, लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा. लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत. अजून पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. त्या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा, सगळ्यातनं डोकी हलवा नीट. एकतर 40 कोटीपेक्षा जास्त जनतेने त्या ठिकाणी जाऊन ते महास्नान केलं, महाकुंभामध्ये सहभाग नोंदवला. आणि आज अत्यंत गरिबापासून सगळ्यात उच्चभ्रू लोकही त्या ठिकाणी गेले, पण कुणीचाही आक्षेप नव्हता. कारण प्रत्यक्ष जे गेले त्या ठिकाणी ते फ्लोटिंग वॉटर नदी स्वच्छता त्यांनी सगळं पाहिलं आहे. आणि माननीय मोदीजींनी नदी सुधार प्रकल्प भारतभर होत आहेत, भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रायोरिटीने ते होत आहेत. मला असं वाटतं की आपण बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करावी. भारतीय जनता पार्टी सोडलं तर कुठल्या पक्षानं या नदी सुधार प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष उतरलेले आहेत असं कोणीच नाही. त्यामुळे हा श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळं आधी आपण कुठलंही वक्तव्य करत असाल त्यामध्ये आपण कार्यकर्ता म्हणून उतरलोय का याकडे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं नदी सुधार हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि श्रद्धेचा भाग हा प्रत्येकाचा शेवटी विचार जो आहे तो मांडण्याचा सर्वार्थाने अधिकार आहे. त्यांनी त्यांचा विचार मांडला, पण मला हेच म्हणणं आहे की आपण सर्व कार्यकर्त्यांनी ह्या नदी सुधारात जर उतरलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला बोलण्याचा अधिकार म्हणतो. तुम्ही असं म्हणताय की मनसेनी भाजपसोबत नदी सुधारच्या कार्यक्रमामध्ये सोबत यावं. खऱ्या अर्थाने एक सामाजिक उपक्रम म्हणून नदी सुधार प्रकल्प आज सगळीकडे राबवत आहेत. मनसेनी पण ह्या नदी सुधार प्रकल्पामध्ये भाजपबरोबर एकत्र येऊन काम केलं तर प्रत्यक्ष नदी कशा प्रकारे सुधारता येते याचाही त्यांना अनुभव येईल.